नमस्कार, आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज। चला पाहूया आजच्या मुख्य घडामोडी। भारत आणि चीन यांच्यातील थेट विमानसेवा तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे। दोन्ही देशातील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। उत्तर प्रदेशाच्या बरेलीमध्ये आज तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून शुक्रवारच्या नमाजपूर्वी ड्रोन दिसल्याने प्रशासन सतर्क मोडवर आलेले आहे। इंटरनेट सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आलेल्या आहेत। दिल्लीमध्ये आज सुरू झाली कौटिल्य आर्थिक परिषद। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते देशाच्या आर्थिक धोरणावर होणार सविस्तर चर्चा। केंद्र आणि रिझर्व्ह बँक भारतीय रुपयांचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी मोठा पुढाकार घेत आहेत। जागतिक व्यवहारामध्ये रुपयाचे स्थान मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न आहे। मध्य प्रदेशातील खंडव्यात भीषण दुर्घटना झालेली असून पूजा मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर पाण्यात पडला। 11 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे। भारतीय सरकार आज 10 वर्षाच्या नवीन सरकारी रोख्यांचा लिलाव करणार आहे। तब्बल 30,200 कोटी रुपयांची योजना जाहीर केलेली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भारताला दिली साथ। पाकिस्तान विरोधात टॅरिफ युद्धावर भाष्य करताना पुतीन म्हणाले, भारत आपली बदनामी सहन करणार नाही। महाराष्ट्रात आजपासून मराठी भाषा सप्ताहाची सुरुवात। 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। शेवटी पापांकुशा एकादशी निमित्त सर्व भावी भक्तांना भगवान विष्णूची विशेष पूजा आणि उपवास। भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण। सर्वांना एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा। या होत्या आजच्या मुख्य बातम्या। पाहत रहा सुंदर भारत न्यूज। देश, राज्य आणि जगातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा सुंदर भारत न्यूज। धन्यवाद।